नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आठवड्याचा दुसरा दिवस आणि घडामोडी अगदी वेगाने घडतात, त्याच आपल्याला जाणून घ्यायच्या. त्या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात. राज्यात नाना पटोले यांच्या वक्तव्यावरनं राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली आहे. नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानं मोठा वाद निर्माण झालाय. मी मोदी यांना मारू शकतो, शिवी देऊ शकतो, असं नाना पटोले म्हणाले असल्याने राजकीय वर्तुळात मोठं वादळ उठलंय. भंडारा जिल्ह्यातील लाखनी इथे कार्यकर्त्यांशी बोलताना पटोले यांनी हे वक्तव्य केलं. मात्र हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नाना पटोलेंनी तो मी नव्हेच म्हणत पंतप्रधानांबद्दल आदर असल्याचं म्हटलंय. तर दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार सुनील मेंढे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मी का म्हणतो, मी आता गेल्या 30 वर्षात राजकारणात लोक 5 वर्षामध्ये आपल्या एका पिढीचा उद्धार करून टाकते. हे नेते लोक या एवढ्या साऱ्या शाळा कॉलेज हे करून आपल्या एका 2 पिढीचा उद्धार करून टाकते. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली, एक ठेकेदारी नाही केली. लोकांना वाटतं जो आला त्याला मदत करतो म्हणून मी मोदीला मारू शकतो, त्याला शिवा देऊ शकतो. मोदी म्हणून माझ्या विरोधात प्रचाराला म्हणजे प्रामाणिक एक लिडरशिप तुमच्या इथं आहे, तर त्याला हे सगळे मिळून पैसे वाढले आपली रणनीती करून याला चक्रव्यूहात फसवत असतील. नाना पटोले तर तुमच्यातला गुंड आहे आणि लोकांना त्रास देतो. त्याच्यामुळे आता कुठला आहे तो त्याला आपण लोक तपासून बघा. जनभावना ज्या आहेत या लोकशाहीमध्ये मांडण्याचा अधिकार आहे, पण प्रधानमंत्र्यांच्या बद्दलचा अपशब्द कुठलाही आम्ही काढणार नाही. कारण की ते प्रधानमंत्री पद हे आमच्या देशाचं सर्वोच्च पद आहे. आम्ही सगळेजण त्याचा सन्मान ठेवला पाहिजे, ही भूमिका आमची आहे. घरातला गुंड आहे आणि लोकांना त्रास देतो. त्याच्यामुळे आता कुठला आहे तो त्याला आपण लोक तपासून बघा. जनभावना ज्या आहेत या लोकशाहीमध्ये मांडण्याचा अधिकार आहे, पण प्रधानमंत्र्यांच्या बद्दलचा अपशब्द कुठलाही आम्ही काढणार नाही. कारण की ते प्रधानमंत्री पद हे आमच्या देशाचं सर्वोच्च पद आहे. आम्ही सगळेजण त्याचा सन्मान ठेवला पाहिजे, ही भूमिका आमची आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतरही विरोधी पक्ष आता भाजपचे नेते यावरनं आक्रमक होताना बघायला मिळतात. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी या विषयाला घेऊन त्यांनी संताप व्यक्त केला. सोशल मीडियावरती ते व्यक्त झालेत. तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली जाते. त्यामुळे नाना पटोले यांच्या या वक्तव्यावरनं राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान नाना पटोलेंच्या वक्तव्यानंतर राज्यात वादाला सुरुवात झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी ट्विटच्या माध्यमातून नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. काय म्हटलंय गडकरींनी ट्विटमध्ये पाहूयात. त्यांनी असं म्हटलंय की पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींजी यांच्याविषयी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह आणि निंदनीय आहे. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की पटोलेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी. मोदींबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या पटोलेंविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. भाजपचे सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळेंनी नागपूरच्या कुही पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. पंतप्रधानांना अशी गंभीर धमकी देणारे नाना पटोले यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंदवण्यात यावा अशी त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्याकरता आम्ही आलो आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरातल्या कुही पोलीस ठाण्यामध्ये नाना पटोले यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे. तसं निवेदन त्यांनी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना देऊ केलं. त्यांनी असं म्हटलंय की नाना पटोले यांच्या विरोधात तात्काळ कार्यवाही व्हावी, त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून करतो असं निवेदन देताना त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे नाना पटोले यांचं हे वक्तव्य आणि त्या वक्तव्याचे परिणाम आणि अर्थात त्यावरनं आता भाजप नेते कशा पद्धतीने आक्रमक होत आहे हे आपण बघतोय. हा वाद थोड्यावरतीच थांबेल असं एकूण दिसून येत नाहीये. पण नाना पटोले यांनी याविषयीचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यांनी असं म्हटलंय की एक गावगुंड आहे, मोदी नावाचा टोपण नाव असलेलं गावगुंड आहे आणि
जो अर्थात लोकांना त्रास देतो हे आपण तपासून बघू शकता आणि त्याच्या विरोधात केलेले मी हे वक्तव्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेलं हे वक्तव्य नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. नाना पटोलेंविरोधात भाजप नेते आता आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय. पटोले यांच्या विरोधात भाजपने आंदोलन केले. भाजपच्या युवा मोर्चाकडून राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. नाना पटोले यांच्या विरोधात राज्यभर भाजप आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय. जागोजागी भाजप युवा मोर्चाकडून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती केली जाते. बोलूयात आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या बरोबर आहेत. तुषार, आत्ताचं या क्षणाचा अपडेट का? या क्षणाला जर का बघायचं झालं तर भाजप अत्यंत आक्रमक झालेला आहे. काल सायंकाळला जसे समाज माध्यमांवर नाना पटोलेचं वक्तव्य फिरलं आणि त्यानंतर मग विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असेल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असेल, चंद्रकांत दादा पाटील असे सर्व भाजपचे नेते आक्रमक असल्याचं पाहायला मिळालं. काल राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी दिल्या, मात्र कुठेही गुन्हा नोंदवला गेला नव्हता पोलिसांकडनं. त्यामुळे आज परत भाजप नेते आक्रमक झालेले आहे. पोलिसांनी नाना पटोले यांच्या विरोधात गुन्हा नोंदवावा या मागणीसाठी भाजपचे नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे कोराडी पोलीस स्टेशनच्या आतमध्येच ठिय्या आंदोलनावर बसलेले आहे. कुठेतरी आता भाजपकडनं प्रशासनावर व पोलीस विभागावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कारण की देशाच्या पंतप्रधानांच्या विरोधात नाना पटोले यांनी ज्या प्रकारे वक्तव्य केलं आणि सर्व स्तरातनं त्याचा निषेध होत असताना देखील पोलीस गुन्हा दाखल करत नाही. पोलीस तक्रारी घेतात मात्र गुन्हा दाखल करत नसल्यामुळेच भाजप आक्रमक झालेली आहे. मी जरा तुला थांबवतोय. आपल्याबरोबर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत. प्रवीण भाऊ, आपण पाहिलं की नाना पटोले यांनी काय वक्तव्य केलंय, पण त्यावरती स्पष्टीकरण देताना ते असं म्हणतात की मोदी हे टोपण नाव असलेलं एक गावगुंड आहे ज्याच्या विरोधात मी हे वक्तव्य केलेलं आहे. मी पंतप्रधानांच्या बाबतीत हे वक्तव्य केलेलं नाही. काय म्हणणं आहे आपलं? मला वाटतं एवढा प्रकारचं निर्लज्जपणाचं बोलणं कुठलाच नेता करत नसेल. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी पाहिलं की आपण जे म्हणालात ते गावगुंडाच्या बाबतीत बोललो. मग त्यांच्या वक्तव्यामध्ये हा प्रचाराला गावगुंड मोदी येणार होता का? प्रचाराच्या संदर्भात जो रेफरन्स दिलेला आहे तो प्रचाराला कोण येणार होते लोकसभेच्या? आणि त्याच्यामुळे मला वाटतं आता या ठिकाणी लोकांच्या समोर नाचक्की झाले. या ठिकाणी पक्षाचा दबाव तर आहेच, परंतु सर्वसामान्य माणसाला सुद्धा अशा प्रकारचं आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर बोललेलं अजिबात त्या ठिकाणी आवडलेलं नाही. आणि म्हणून आता त्या ठिकाणी सारवासारव करण्याचा केविलवाणा प्रयत्न नाना पटोले या ठिकाणी करताना दिसत आहेत. परंतु नाना पटोलेंचं जे वक्तव्य पाहिलं ऐकलं त्यावरनं ज्यांना कळायचं त्यांना समजलेलं आहे. नाना पटोलेंवर तात्काळ पक्षाने कारवाई केली पाहिजे, पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. पोलीस त्या ठिकाणी जरा कुठं खुट्ट झालं की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करतायत, कारवाया करतायत, अटकेसाठी जीवाचं रान करतायत. आणि ज्या वेळेला देशाचे पंतप्रधानांवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बोलतात त्यावेळेला शेकडो ठिकाणी तक्रारी केल्यानंतर तुम्ही गुन्हा दाखल करत नाही, तुम्ही कारवाई करत नाही. अशा प्रकारचं सरकार टिकवण्यासाठी केवळ प्रदेशाध्यक्षांना पाठीशी घालण्याचं काम महाविकास आघाडी या ठिकाणी करत आहे. नाना पटोलेंवर तात्काळ कारवाई व्हायला पाहिजे, नाहीतर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी या ठिकाणी हा विषय नानांवर कारवाई होईपर्यंत तसाच लावल्याशिवाय राहणार नाही. प्रवीण भाऊ, नाना पटोलेंच्या पंतप्रधान पंतप्रधान पद आणि त्या पदावरती असणाऱ्या व्यक्तीची जी गरिमा राखणं आवश्यक आहे त्या चौकटीला धक्का लागला असं आपल्याला वाटतं का? 100% आपण म्हणताय ते रास्त आहे की राजकीय अभिनिवेशातनं आपण टीका टिप्पण्या समजू शकतो. सर्व राजकीय पक्षाचे नेते पक्षांवर टीका करतात, नेत्यांवर करतात. परंतु पंतप्रधान हे देशाचे आहेत. पंतप्रधान काय भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नसतात, ते देशाचे असतात. आणि अशा वेळेला काँग्रेस हा एक जुना पक्ष आहे. त्यांनी या देशाची सत्ता उपभोगली. पंतप्रधान पदावर अनेक वर्ष काँग्रेसचेच नेते राहिलेत आणि त्याच्यामुळे त्या पदाची गनिमा जपण्याचं काम करायला पाहिजे. आणि काँग्रेस एक वैभवशाली परंपरा असणारा पक्ष होता. आज जरी दयनीय अवस्था असली तरी काही संस्कार होते, कल्चर होते. आता अशा प्रकारच्या बोलगेवढे लोक आलेत, बालिशपणाची वक्तव्य करणार, प्रसिद्धीत राहण्यासाठी काही बोलणार आणि त्याच्यामुळे पूर्णपणे विचका झालेला आहे. आणि मला वाटतं अशा प्रवृत्ती काँग्रेस सारख्या पक्षानं तात्काळ रोखल्या पाहिजे. काय मागणी आपण करताय प्रवीण भाऊ?
नाही, नाना पटोलेंवर कारवाई करावी, त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून खाली करावं, पोलिसांनी त्या ठिकाणी गुन्हा दाखल करावा. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावता कामा नये. राजकारणात जर अशा प्रकारच्या प्रवृत्त्या आणि अशा प्रकारची बेजबाबदार वक्तव्य प्रदेशाध्यक्ष सारखे व्यक्ती करणार असेल आणि काहीच होणार नसेल तर कोणी कोणावर काही बोलेल. आणि त्यातनं एक वैचारिक अराजकता त्या ठिकाणी माझी. प्रवीण भाऊ, आता आपण थोड्यापूर्वी म्हणालात की काँग्रेसला एक वैभवशाली परंपरा आहे, एक संस्कार, एक प्रथा आहे. अशा वेळी होती बर असं आपण म्हणूत की होती, पण संस्काराला निपजणं यालाच म्हणतात का? नाही, तेच मी म्हणतोय की अशा प्रकारे प्रदेशाध्यक्ष पदावरचा माणूस, जो महाराष्ट्र सारखं एक मोठं राज्य, एक सांस्कृतिक परंपरा असणारं राज्य, ज्याला राजकीय एक देशामध्ये चांगला इतिहास आहे, तिथे ही जर संस्कृती आपण पेरणार असू तर काय आपण पक्षाचं काय होणार आणि जनतेच्या मनामध्ये काय आपल्या पंतप्रधान असेल, मुख्यमंत्री असेल, त्यांच्याविषयी होणार. त्याच्यामुळे मला वाटतं याचं प्रायश्चित्त नानाने घेतलं पाहिजे. पण आता या विषयावर काँग्रेसच्या नेत्यांकडनं बचाव केला जाईल किंवा नाना पटोलेंनी हे जे स्पष्टीकरण दिलंय ते स्पष्टीकरण लक्षात घेऊन राजकारण करण्यात येऊ नये असं म्हणण्यात येईल. नाही, मला वाटतं काँग्रेसच्या नेत्यांनाही नाना पटोलेंची अशा प्रकारची बेजबाबदार वक्तव्य आवडत असतात. कारण अनेकदा आपण बघाल की बाळासाहेब थोरात असतील, इतर नेते असतील, त्यांनी मत प्रदर्शित करत असताना तशा प्रकारचा मतितार्थ अनेकदा आलेला आहे की पक्षासाठी बेजबाबदार त्या ठिकाणी वक्तव्य होत आहेत. आणि त्याच्यामुळे पक्षातल्या नेत्यांना सुद्धा अशा प्रकारचे राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करा, टीका करा, पण अशा प्रकारचं वैचारिक अधपतन राजकारणात होईल अशी वक्तव्य येता कामा नये. काँग्रेसच्या नेत्यांनाही वाटतं, काँग्रेसच्या विचारधारेतल्या चांगल्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी वाटतं आणि त्याच्यामुळे कोणालाच आवडत नाही आणि जनता तर त्याचा धिक्कार आणि निषेध करतेच करते. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. प्रवीण दरेकर यांनी नाना पटोले यांच्या वक्तव्याचा निषेध केला आणि त्यांच्या विरोधात कार्यवाही व्हावी, त्याचबरोबर त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरनं काढून टाकण्यात यावं आणि अर्थात भाजपच्या इतर नेत्यांकडनं त्यांना अटक केली जावी अशी मागणी जी आहे ती केली जाते. पुढे पाहूयात. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानं खुल्या झालेल्या राज्यातील 32 जिल्ह्यांमधील 106 नगरपंचायती आणि 2 जिल्हा परिषदांमध्ये 412 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण रद्द झालेल्या जागांवर खुल्या प्रवर्गातून जागा भरण्याचा आदेश दिला होता. ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने या जागांवर इतर मागासवर्गीय समाजाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली जाईल असं सर्वच राजकीय पक्षांनी जाहीर केलं होतं. 32 जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या नगरपंचायतींच्या निवडणुकींच्या निमित्तानं भाजप की महाविकास आघाडीची ताकद अधिक याचा अंदाज येऊ शकणार आहे. आता धुळ्याचं बघा. धुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायतीच्या उर्वरित 4 जागांसाठी आज मतदान होत आहे. साक्री नगरपंचायतीच्या एकूण 17 जागांपैकी उर्वरित 4 प्रभागासाठी आज मतदान पार पडत असून या 4 प्रभागात शिवसेना आघाडी, काँग्रेस, भाजपसह एकूण 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 4 प्रभागातील निवडणुकीसाठी 7 केंद्र राहणार असून एकूण 4233 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील. या निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादीसोबत तर काँग्रेस स्वतंत्र लढतोय, तर भाजपने सर्व जागांवर उमेदवार दिले असून शिवसेनेचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, खासदार हिना गावित, आमदार मंजुळा गावित यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी दीपक बोरसे आपल्याबरोबर आहे. दीपक, या 4 जागांसाठी असणाऱ्या लढतीकडे कसं बघायला हवं? विशाल, धुळे जिल्ह्यातला एकमेव साक्री नगरपंचायतची निवडणूक आज होते. खरं तर एकूण साक्री नगरपंचायतीच्या एकूण 17 जागा होत्या, त्यापैकी 13 जागांसाठी डिसेंबर महिन्यातच निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. उर्वरितच्या 4 जागा ज्याचा ओबीसी आरक्षण होता मुद्दा होता आणि आज प्रत्यक्षामध्ये खुल्या प्रवर्गातून या 4 जागांसाठी आज मतदान होतंय. एकंदरीत जर साक्री नगरपंचायतीचा इतिहास पाहिला तर साक्री नगरपंचायतीवरती याआधी काँग्रेसची सत्ता होती. मुळात काँग्रेस म्हणजे या ठिकाणी ज्ञानेश्वर नागर म्हणजे नाना नागर म्हणून ओळखलं जातं, त्यांची एकमेव सत्ता होती आणि ते ज्या पक्षात असतात त्या ठिकाणी या नगरपंचायतीवर त्यांचा झेंडा असतो असं एकूणच हे समीकरण होतं. आता प्रत्यक्षामध्ये नागरे परिवार जो आहे तो सगळा आता शिवसेनेत प्रवेश केला आणि खरं तर या सगळ्या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये
शिवसेना विरुद्ध भाजप ही खरी लढत आहे. कारण की आता प्रत्यक्षामध्ये या 4 जागांसाठी 14 उमेदवार रिंगणामध्ये जरी असले तरी एकूणच महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आघाडी आहे. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत आहे. मात्र साक्री नगरपंचायतीमध्ये या ठिकाणी काँग्रेस स्वतंत्र लढते आणि फक्त राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढते. तर या तिघांच्या विरोधामध्ये भाजपने आपला या ठिकाणी भाजप मैदानात उतरलेले. शिवसेनेतर्फे शिवसेनेचे नेते आणि मंत्री आहेत, गुलाबराव पाटील असतील, त्याचबरोबर पालकमंत्री धुळ्याचे अब्दुल सत्तार असतील, तसेच दिग्गज नेत्यांनी जी काही निवडणूक आहे ही प्रतिष्ठेची केली होती. कारण की साक्री नगरपंचायतीमध्ये शिवसेनेने अक्षरशः झोकून दिले, कारण की प्रतिष्ठेची केलेली आणि ही निवडणूक त्यांना जिंकायची. तर यांच्या विरोधामध्ये भाजपने या ठिकाणी त्यांना आव्हान दिलं आणि भाजपतर्फे एकमेव भाजपचे जे या ठिकाणी निवडणुकीचे जे प्रमुख आहेत आणि भाजपचे जे जिल्हाध्यक्ष आहेत अनुप अग्रवाल, हे एकमेव या ठिकाणी हा किल्ला सांभाळत होते. एकंदरीत जर पाहिलं तर या निवडणुकीमध्ये शिवसेनेचं जे पाळदं आहे, म्हणजे शिवसेनेची जे प्रचाराची जी धुरा होती ती अतिशय मोठी होती. मोठमोठ्या सभा देखील या ठिकाणी झाल्या. मात्र भाजपच्या वतीनं फक्त एकमेव अनुप अग्रवाल असतील किंवा त्यांचे स्थानिक नेते, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रचार करण्यात आला. आता या 17 जागांसाठी ही निवडणूक होते आणि या 17 जागांपैकी नेमका कोण कोणाला ठरतं हे उद्या आता जो निकाल लागणार त्या ठिकाणी आता स्पष्ट होणार. मात्र एकंदरीत जर पाहिलं तर ज्ञानेश्वर नागरे, जे नाना नागरे जे आहेत, त्यांचा पाडदं जे या ठिकाणी या निवडणुकीत नेहमीच जळ असलेलं आपल्याला पाहायला मिळाले. कारण की सातत्याने त्यांची या ठिकाणी या नगरपालिकेवरती यांची सत्ता होती आणि अशाच परिस्थितीमध्ये पहिल्यांदाच भाजप मोठ्या ताकदीने या ठिकाणी उतरलेली आहे. भाजप शिवसेनेला आव्हान देते आणि त्यामुळे निश्चितच ही निवडणूक जी आहे ती शिवसेना विरुद्ध भाजप अशीच पाहायला मिळते. आणि या ठिकाणी म्हणूनच शिवसेनेचे जे काही सर्व नेते आहेत, ते मगाशी आपण म्हटलं पालकमंत्री अब्दुल सत्तार असतील, गुलाबराव पाटील असतील, भाजपच्या खासदार हिना गावित असतील, त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार जे आहेत कुणाल पाटील असतील, यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे नेमका निकाल काय लागतो हे उद्या स्पष्ट होणार आहे. थोडक्यात आज मतदानाला सुरुवात झाली, मात्र सकाळपासून जर विषय आपण पाहिलं तर सकाळपासून मतदानाचा जो होग आहे मतदारांचा, तो अतिशय अत्यल्प प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी प्रतिसाद कमी मिळतोय. दुपारनंतर या ठिकाणी गर्दी पाहावयास मिळेल. मात्र एकंदरीत मतदार आता या 4 प्रभागातून नेमकं कोणाला कौल देतात ते अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. कारण की या 4 प्रभागातून जो काही निकाल येईल तो निश्चितच निर्णायक असणार आहे. धन्यवाद दीपक या सगळ्या माहितीबद्दल. जर आपण मतदार वर्गासाठी काम केलेलं आहे, त्या प्रभागाचं काम केलंय, तर निश्चितच मतदार वर्गाचा कौल हा तुमच्या बाजूने असू शकतो. पण जर नसेल केलं तर मतदार अर्थात त्याचं उत्तर मतदारात देतात. बघूयात धुळे नगरपंचायतीच्या 4 जागांच्या बाबतीत नेमकं काय घडतंय ते उद्या आपल्याला कळेलच. पुढे जाऊयात रत्नागिरीत. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड या 2 नगरपंचायतींचे पंचायतींमध्ये 4 जागांसाठी मतदान पार पडतंय. मतदान केंद्रावर सकाळपासून गर्दी पाहायला मिळते. शिवसेनेचे नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्या वादात ही निवडणूक अतिशय चुरशीची बनली आहे. दापोली नगरपंचायतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं. त्यामुळे ही लढत जी आहे ती सरळ सरळ शिवसेनेतल्या 2 नेत्यांमध्ये दिसून येते असं म्हटलं जाते. एकीकडे आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब आणि दुसरीकडे माजी मंत्री शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यामध्ये. कारण यांच्यातल्या मतभेदाचा फायदा हा दोघांपैकी कोणाला होतोय किंवा कोणी तिसराच या गोष्टीचा फायदा घेऊन जातोय का हेही बघणं महत्वाचं ठरणार आहे. जाऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे आपल्याबरोबर आहेत. शिवाजी, ही लढत जर आपण पाहिली तर शिवसेनेतल्या 2 नेत्यांमध्ये असल्याचं म्हटलं जात आहे. पण खरंच ही लढत दोघांमध्ये आहे की या दोघांमधल्या मतभेदाचा फायदा कोणी तिसरंच घेऊन जाईल? नक्कीच सर, शिवसेना नेते रामदास कदम विरुद्ध जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्या विरोधातला हा सामना पाहायला मिळतोय आपल्याला. इथे शिवसेना आणि राष्ट्रवादी या 2 पक्षाची आघाडी आहे. परंतु जे माजी पर्यावरण मंत्री आहेत रामदास कदम यांनी इथे बंडखोर उमेदवार उभे केलेले आहेत. त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा प्रकारचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 4 जागांसाठी ही निवडणूक आहे. यापूर्वी 13 जागांसाठी निवडणूक झाली होती आणि 13 जागांमध्ये वर्चस्व आघाडीचा असेल असं बोललं जात होतं. परंतु आता या 4 जागांच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. शिवसेनेचे जे नेते आहेत माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम हे शिवसेनेवरती नाराज आहेत आणि त्यांनी या नगरपंचायतीमध्ये बंडखोरी केलेली आहे. त्यामुळे इथे मोठा चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. उद्या निकाल आहे आणि त्यानंतर मतदार राजा कोणाच्या बाजूने कौल देतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. विशाल सर. हो, पण जर आपण तू जसं म्हणालास की शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी जरी ही लढत असली तरी यामध्ये तिसऱ्या कुठल्या व्यक्तीचं किंवा पक्षाचं पारडं जड वाटतंय का? भाजपाचे उमेदवार स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे या ठिकाणी भाजपा सुद्धा लीड घेण्याची शक्यता आहे. कारण या नगरपंचायतीमध्ये भाजपचे
गेल्या 5 वर्षामध्ये 2 नगरसेवक होते, परंतु यावेळेस त्यांचे पक्षीय बलाबल सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. या 2 नेत्याच्या वादाचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथे कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल असं वाटत नाही, कारण अंतर्गत कलह जो झालेला आहे शिवसेना विरुद्ध शिवसेना, त्याचा फायदा BJPला होऊ शकतो. परंतु सध्याचं जर का चित्र बघितलं तर या ठिकाणी मात्र रामदास कदम विरुद्ध जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब अशा प्रकारचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दापोली आणि नगरपंचायत, मंडणगड नगरपंचायत या दोन्ही नगरपंचायतीमध्ये अशाच प्रकारचं चित्र आहे. 17 जागा असलेला हा नगरपंचायत आहे आणि दोन्ही नगरपंचायतीमध्ये माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम समर्थकांनी मोठ्या प्रमाणात बंडखोरी केलेली आहे. स्वतंत्रपणे निवडणुकीला उमेदवार उभे केलेले आहेत. शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधामध्ये बंडखोर उमेदवार उभे असल्यामुळे शिवसेनेला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. धन्यवाद शिवाजी या सगळ्या तपशिलाबद्दल. बघूयात मतदारच आता या 4 जागांचं भवितव्य ठरवतील. शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी जरी ही लढत दिसत असली तरी मतदार सुज्ञ आहे. बघूयात कोणाच्या पारड्यात मतदारांची मतं जात आहेत. जाऊयात चंद्रपूरमध्ये. चंद्रपूर जिल्ह्यातील 6 नगरपंचायतींच्या 20 जागांसाठी आज मतदान सुरू झालंय. एकूण 68 उमेदवारांचं भाग्य EVM मध्ये बंद होणार आहे. जिल्ह्यातील सिंदेवाही, पेंभुर्णा, गोंडपिंपरी, कोरपना, जिवती, सावली या नगरपंचायतीत ही निवडणूक पार पडते. सर्वोच्च न्यायालयाने 21 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानात इथली प्रक्रिया थांबवली होती. ओबीसीसाठी राखीव असलेल्या या जागा आता सर्वसाधारण गटातून या ठिकाणी भरत नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाते. उद्या सर्वच जागांची मतमोजणी त्या नगरपंचायतीच्या मुख्यालयात होणार आहे. जाऊयात आमचे प्रतिनिधी हैदर शेख आपल्या बरोबर आहेत. हैदर, म्हणजे अर्थात राज्यभरातल्या या सगळ्या नगरपंचायतींच्या निवडणुकांचा आढावा आपण घेतोय आणि चंद्रपूरमधल्या या नगरपंचायतींबद्दल जर बोलायचं झालं तर कोणाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि कोणाचं पारडं जड वाटतंय? आज जे आहेत ज्या 6 नगरपंचायती आहेत त्यामधल्या 20 जागेवर हे मतदान होत आहे. या काही कारणास्तव हैदरशी आपला संपर्क तुटलेला आहे. पण जर चंद्रपूरबद्दल जाणून घ्यायचं झालं तर चंद्रपूर जिल्ह्यातील 6 नगरपंचायतींच्या 20 जागांसाठी मतदान पार पडत आहे. यामध्ये एकूण 68 उमेदवारांचं भाग्य EVM मध्ये आज बंद होणार आहे. जिल्ह्यातील सिंदेवाही, पोंभुर्णा, गोंडपिंपरी, कोरपना, जिवती, सावली या नगरपंचायतीची ही निवडणूक आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने 21 डिसेंबर रोजी झालेल्या मतदानात इथली प्रक्रिया थांबवली होती. ओबीसींसाठी राखीव असलेल्या या जागा आता सर्वसाधारण गटातून भरत नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया जी ती पूर्ण केली जाते आणि या जागांसाठी म्हणजे या जागांची सर्वच जागांची मतमोजणी जी आहे ती उद्याच्या दिवशी नगरपंचायतीच्या मुख्यालयात होणार आहे. त्यामुळे उद्याच आपल्याला कळू शकेल की इथे कोणाचं पारडं जड आहे. पुन्हा एकदा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी हैदर यांच्याकडे. हैदर, या 6 नगरपंचायतीच्या निवडणुका आहे. या निवडणुका ज्या आहेत त्यापैकी 20 जागेवर मतदान सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 2 बडे दिग्गज नेते पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या क्षेत्रात हा मतदान प्रक्रिया सध्या सुरू आहे. या 20 जागेवर सध्या सुरू आहे आणि मागचं निवडणूक बघितलं तर त्यापैकी 6 ठिकाणी काँग्रेस आणि 2 ठिकाणी भाजपची सत्ता होती आणि आता ज्या ठिकाणी होत आहेत पोंभुर्णा हे मतदारसंघ सुधीर मुनगंटीवारांचा आहे, तर सिंदेवाई हे मतदारसंघ, सावली मतदारसंघ हे विजय वडेट्टीवारांचा आहे. यासोबतच राजुऱ्याचे जे आमदार आहेत सुभाष धोटे यांचंही जी प्रतिष्ठा आहे ते पणाला लागलेली आहे. एकंदरीत ही निवडणूक फार रंजक होणार आहेत. या 20 जागेचं जे मतदान आहे ते आज सुरू आहे. संध्याकाळपर्यंत हे मतपेटीत बंद होईल. उद्या या सगळ्यांचं निकाल लागेल की मतदार कोणाला राजा बनवतील या संदर्भातला हा सगळा पाहण्यासारखा आहे. धन्यवाद हैदर या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे पुन्हा एकदा आता या सगळ्याच्यात एकच म्हणावं लागेल की या सगळ्या उमेदवारांचं भवितव्य EVM मध्ये बंदिस्त होते आणि मतदार ठरवतील की कोणाच्या हाती सत्ता द्यायची आहे. ते उद्याच आपल्याला कळू शकेल. आणि या सगळ्या घडामोडीनंतर इथे वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात विधानसभेतील 12 भाजप आमदारांचं निलंबन प्रकरण जे आहे त्या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टामध्ये त्रिसदस्यीय खंडपीठापुढे
सकाळी 10:30 वाजता म्हणजे आता काही क्षणांमध्ये ही सुनावणी होणार असल्याचं कळतंय आणि त्या आमदारांना कोर्टाकडून आता दिलासा मिळणार का हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. राज्य सरकार आज आपला युक्तिवाद पूर्ण करणार आहे. यापूर्वी सुप्रीम कोर्टाने निलंबन मागे घेण्याचा पूर्णतः अधिकार हा विधानसभा अध्यक्षांच्या अखत्यारीत येतो असं स्पष्ट केलं होतं आणि त्या अनुषंगाने अधिवेशनाच्या दरम्यान या 12 आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे आमचं निलंबन मागे घेण्यात यावं अशी विनंती केलेली होती, तशी मागणी केलेली होती. पण त्यानंतर हा मुद्दा जो आपण बघतोय सुप्रीम कोर्टात आहे. सुप्रीम कोर्ट आता या 12 आमदारांच्या निलंबनाच्या विषयाला घेऊन काय नेमका निर्णय देतंय हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. कारण साधारण 1 वर्षासाठी हे निलंबन या 12 आमदारांचं करण्यात आलेलं आहे. गेल्या वेळी याविषयीची सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली होती आणि त्यापूर्वीच्या तारखेमध्ये जेव्हा तारीख होती या संदर्भातली सुनावणीचा दिवस होता त्यावेळी सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे सांगितलेलं होतं की हा अर्थात विधानसभा अध्यक्षांच्या अखत्यारीतल्या अधिकारातला विषय आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांकडेच या संदर्भातले म्हणजे निलंबन मागे घेण्याच्या संदर्भातले अर्ज आपण करावेत, विनंती अर्ज करावेत अशी सूचना जी आहे ती सुप्रीम कोर्टानं या 12 आमदारांना केलेली होती आणि त्या अनुषंगाने या 12 आमदारांनी आपला विनंती अर्ज हा विधानसभा अध्यक्षांकडे देऊ केलेला होता. पण त्याविषयी काही निर्णय होऊ शकलेला नाहीये. त्यानंतर सुप्रीम कोर्टात सुनावणी घेण्यात आली आणि ही सुनावणी आता पुढल्या तारखेला घेण्यात येईल म्हणजे आजच्या दिवशी घेण्यात येईल असं सांगण्यात आलेलं होतं. आता बघूयात आज सुप्रीम कोर्ट याबद्दल काय निर्णय देतंय, काय आपलं म्हणणं मांडतं, काही सूचना त्या संदर्भात ते देतंय का. कारण हे आपण जाणून घेणं फार आवश्यक आहे की संविधानाने सभागृह अध्यक्ष आणि अर्थात न्यायालय यांचे आपापले अधिकार ठरवून दिलेले आहेत. जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, काय माहिती याबद्दल? महत्वाचं म्हणजे आज सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भात सुनावणी होणार आहे. 12 निलंबित आमदार जे आहेत त्यांच्या संदर्भात ही सुनावणी होणार आहे. एकीकडे ज्या पद्धतीने माहिती मिळते की एकतर ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाची सुनावणी सुरू आहे गेल्या काही दिवसापासून, एकतर आरोप केला जात होते की हा जो निर्णय आहे हा विधानसभा अध्यक्षांनी आपल्या अधिकारात घेतलेला आहे. पण यावेळेस खास करून बघितलं विरोधी आमदारांनी यावेळेस स्पष्ट निर्णय घेतला होता आणि त्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की यामध्ये कुठेतरी हा निर्णय जो आहे हा एखाद्या लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत जो निर्णय असतो त्याच्या अंतर्गत ही कारवाई अतिशय विरोधात्मक आहे आणि ज्या पद्धतीने ही कारवाई करण्यात आली आहे ही देखील घटनेच्या विरोधात आहे असा दावा विरोधी आमदारांनी केला होता. त्या संदर्भात सकाळी 10:30 वाजता 3 सदस्यीय खंडपीठ जे आहे त्याच्यामुळे ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे हे महत्वाचं आहे की आज सुनावणी दरम्यान जे न्यायाधीश आहे ज्यामध्ये 3 सदस्य, ज्यामध्ये एक प्रकारे जस्टिस खानविलकर आहे, त्यानंतर जस्टिस सी.टी. रविकुमार आहे आणि जस्टिस माहेश्वरी यांच्या या 3 सदस्य खंडपीठाने काय निर्णय दिला जातो आणि महत्वाचं म्हणजे सोबतच बघितलं या 12ही आमदारांना जे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत त्यांना दिलासा मिळतो का हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. सकाळी 10:30 वाजता ही सुनावणी होणार आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. अगदी काही क्षणांमध्ये ही सुनावणी जी ती सुप्रीम कोर्टात पार पडते. बघूयात या सगळ्या निर्णयाकडे आपण लक्ष ठेवून आहोत. त्याबद्दलचा अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच. आणि यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये वेळ झाले का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपण बघूयात बातमी आहे पुण्यामध्ये पुन्हा वाहनांच्या तोडफोडीचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे. आपण जर बघितलं तर विश्रांतवाडीतल्या कळस गावठांमधील हा धक्कादायक प्रकार जो आहे ती घटना घडलेली आहे आणि साधारण 15 ते 20 गावगुंडांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली. 2 दुचाकी आणि 4 रिक्षांची कोयत्यानं तोडफोड करण्यात आलेली आहे. पुण्यातील हा गावगुंडांचा हैदोस CCTV कॅमेऱ्यात कैद झालेला आहे. याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या बरोबर आहेत. चंद्रकांत, कोण आहेत हे गावगुंड? हे तिथले स्थानिक गुंड आहेत गल्लीबोळातले. त्या भागात दहशत माजवण्याच्या हेतूने त्यांनी तोडफोड केलेली आहे. पण त्यात गोरगरीब सामान्य लोकांच्या वाहनांचे अतोनात नुकसान झाले ते कोण भरून देणार हा सगळा महत्वाचा. म्हणजे आज होत नाही, अनेकदा होतंय. याचा अर्थ तिथं स्थानिक पोलिसांचा वचक नाही हेच यातनं दिसतंय. 16 तारखेची घटना आहे. काही गुंड फरार आहेत, काहींचा पोलीस शोध घेत आहेत. पण हे सातत्याने का होतंय हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. यापूर्वी मार्केट यार्डात विश्रांतवाडी हा भाग तसा पाहिला तर बऱ्यापैकी शांत आहे. कळस तो जो भाग आहे थोडा तिकडे स्लम एरिया आहे त्यातनं हे प्रकार घडत असावेत.
म्हणून पोलिसांनी तात्काळ या गाव गुन्ह्याचा बंदोबस्त केला पाहिजे अशी मागणी तिथले स्थानिक नागरिक करतात. आपल्या उपद्रव मूल्याच्या माध्यमातून लोकांमध्ये भीती कायम ठेवण्यासाठी म्हणून हा प्रयत्न असावा का? निश्चितच त्यासाठीच वसुली करायची, दहशत निर्माण करायची, आपलं वर्चस्व ही माझी गल्ली, ती तुझी गल्ली, या गल्लीतला मी दादा, मग इथले सगळे हप्ते मी वसूल करणार, त्यातनं हे प्रकार घडतात, बाकी काही नाही. पण नुकसान त्यात सामान्य लोकांचं होतंय, हे सगळ्यात वाईट दुर्दैवी आहे. धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या तपशिलाबद्दल. त्याच्यामुळे पोलिसांनी हे स्थानिक गावगुंड कोण आहे याचा शोध घेणं फार आवश्यक आहे, कारण या सगळ्या प्रकारामध्ये तिथल्या गोरगरीब लोकांच्या मालमत्तेचंच नुकसान होत आहे. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात बातमी आहे नागपूरमधून. मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना नागपुरातून समोर आली आहे. नागपूरमधील दिघोरी घाट परिसरात ही घटना घडली आहे आणि 2 मित्रांमध्ये झालेल्या वादानंतर एका मित्राने दुसऱ्या मित्रावरती धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात 19 वर्षीय रोशनपुरी याचा जागीच मृत्यू झाला आणि या घटनेनं नागपुरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वाठोडा पोलिसांनी एका मित्राला अटक केली आहे, तर अनमोल हा जो मित्र आहे त्याचा तो फरार आहे. मित्रानेच मित्राची हत्या केल्याचा प्रकार हा सगळा घडलेला आहे. नागपुरातील दिघोरी घाट परिसरात ही घटना घडली आणि 2 मित्रांमध्ये झालेल्या वादानंतर एका मित्राने दुसऱ्या मित्रावरती धारदार शस्त्राने सपासप वार केले. नेमकं काय कारण होतं की हा सगळा प्रकार घडलाय जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्याबरोबर आहेत. तुषार, म्हणजे हे दोघे मित्र नशेमध्ये होते, काय त्यांच्यामध्ये वाद झाला, नेमकं कारण काय? विशाल, वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रात्री 9 वाजताच्या सुमाराची ही घटना आहे. दोन्ही मित्र म्हणजे अनमोल आणि रोशनपुरी हे दारू पीत दिघोरी घाटाच्या बाजूला बसलेले होते. त्या दरम्यान त्यांचा कशावरून तरी वाद झाला. त्या वादाची सुरुवातीला हाणामारीमध्ये रूपांतर झालं. त्यानंतर मग अनमोलने रोशनपुरीवर सपासप चाकूने वार केले. त्या घटनेमध्ये त्याच्या एका मित्राने देखील त्याला मारहाणीमध्ये मदत केली. या घटनेनंतर स्थानिकांना जेव्हा या घटनेबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्यांनी पोलिसांना माहिती दिली. जो रोशनपुरी होता याला पोलिसांनी रुग्णालयामध्ये दाखल केलं, मात्र त्याला रुग्णालयात दाखल करत असताना त्याचा मृत्यू झाला. जे प्राथमिक कारण किंवा पोलिसांची तपासामध्ये प्राथमिक माहिती पुढे आली की तत्कालीन कारणावरच हा वाद झाला आणि त्यातनं मग हत्या झाली असं पुढे आलेलं आहे. सध्या दोघांना अटक करण्यात आलेली आहे आणि पोलिसांचा तपास सुरू आहे. विशाल, धन्यवाद तुषार या सगळ्या तपशिलाबद्दल. नागपूरमधली घटना आपण बघतोय की एका मित्रानेच मित्राची हत्या केली आहे. 2 जणांनी खरं तर एका व्यक्तीला मारण्यास या ठिकाणी मदत केल्याचं आपण बघतोय आणि या हल्ल्यामध्ये 19 वर्षीय रोशनपुरी याचा जागीच मृत्यू झालाय. आणि यानंतर मुद्दाम महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पण जाता जाता एक महत्त्वाचं अपील. सध्याला आपण बघतोय की कोरोनाशी संबंधित त्या संसर्गाशी संबंधित जे रुग्ण आहेत ते वाढताना दिसत आहेत, तो आकडा मोठा होताना दिसतोय. अशा सगळ्या परिस्थितीत खरं तर मास्क वापरणं अनिवार्य आहे. त्याचबरोबर स्वतःकडे सॅनिटायझर बाळगा आणि सगळ्यात महत्त्वाचं गर्दीत जाणं टाळा. आणि या सगळ्या कोरोनाच्या विरोधातल्या लढाईत जर आपल्याला जिंकायचं असेल तर लसींचा 2 डोस पूर्ण करून घेणं फार आवश्यक आहे. तोच एक रामबाण उपाय. आपण सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित आणि कुटुंब सुरक्षित तर समाज सुरक्षित. यानंतर इथेच थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.